स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा संपादकीय लेख इतिहासाचा अभ्यास आणि स्मृती. प्रताप भानू मेहता यांचा हा लेख. शाळा महाविद्यालयातील काही दशकापूर्वीची इतिहासाची पाठ्यपुस्तके, शिक्षक, तेव्हाच्या चर्चा यांची मजाच वाटते आता. पण या पुढल्या चर्चा कशा असतील? अस्मितावर्धनाच्या काळात इतिहासाच्या अभ्यासाचं भवितव्य काय असेल? इतिहासावरून आज रस्त्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत वाद सुरू आहेत हे खरे, पण हा लेख त्यापैकी एखाद्या वादाबद्दल नाही. वाचकांनी जरा आठवून पाहावे की शाळेत आपण इतिहास कसा शिकलो. स्वतःच्या भूतकाळाशी अगदी प्रामाणिक राहून विचार करा. अनेकांचा आवडता विषय असेल इतिहास. पुस्तकातल्या त्या इतिहासामधून काही नैतिक किंवा राजकीय अर्थ काढायचा आहे. त्यातून आजच्या हालचालीसाठी एक कथानक रचायचे आहे किंवा कुणाचा द्वेष करण्यासाठी इतिहास उपयोगी पाडून घ्यायचा आहे, अशी काही सक्ती त्या काळात कुणावरही नव्हती. थोडक्यात इतिहासाच्या शाळा महाविद्यालयीन अभ्यासाचा वापर आपण आणि ते या प्रकारे होत नसे. बाजू घेणारे नव्हतेच असे नव्हे, पण अकबर आणि महाराणा प्रताप या दोघांची बाजू एकाच व्यक्तीने घेणे तेव्हा शक्य होते. औरंगजेब धर्माधच हे साऱ्यांना मान्य होते, पण त्या धर्माधीचा उल्लेख मी जेथे वाढलो त्या जयपूर जोधपूर या शहरात तरी आवाज न चढवता होत असे. केवळ या दोन शहरातल्याच नव्हे तर अन्यही कैक जणांनी औरंगजेबाच्या राज्यात विविध पदे भूषवली. त्यांच्यापर्यंत ती धर्माधता पोहोचली असती तर आज मानसिंग आणि जयवंतसिंग ही नावे अभिमानाने घेता आली असती का? युद्धाची तात्कालिक कारणे, तहाची कलमे वगैरे शिकवली जात, पण वर्गात म्हणा किंवा वर्गाबाहेरही कधीमधी पुस्तकी इतिहासातल्या कुठल्या कुठल्या घटनामागच्या हेतूविषयी नैतिक प्रश्नांची चर्चा व्हायची. अर्थात काही वर्षापूर्वीचा हेतू नेमका काय होता हे या काळातच समजणे कठीणच. विचार करा ना, बाबरी मस्जिद नामक ढाच्यांचे उद्ध्वस्तीकरण राजकीय हेतूसाठी झाले की धार्मिक हेतूसाठी? याचे तरी उत्तर एकच एक असेल का? आणि अशा उत्तरावर त्या कृतीचा नैतिक दर्जा आपण ठरवणार का? स्वतःची सत्ता दाखवून देण्यासाठीच हे सारे केले गेले हे तर उघड आहे, पण अशी सत्ता दाखवून देणे गरजेचे का ठरावे? आमचे एक शिक्षक होते इतिहासाचे. ते फारच परकड. धन आणि खजिन्यासाठी मंदिराची लूट झाली, मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली हे त्यांना खपतच नसे. म्हणजे त्यांनाही ते नैतिकदृष्ट्या चुकीचेच वाटत असे. पण ते का? तर म्हणे परधर्माच्या पवित्र स्थळाची नासाडी केवळ पैसा अडका हवा यासारख्या क्षुद्रकारण्यासाठी करणे हेच तुमच्या हिणकसपणाचे लक्षण ठरते. एवढ्यावरच न थांबता हे शिक्षक म्हणत, हा जर तुम्हाला खरोखरच इतका ज्वाजल धर्माभिमान आहे की दुसरा धर्म चुकीचाच वाटतो आहे तर एक वेळ करा नुकसान. हे वागणे चुकीचे आहेच, पण ती फालतू करण्यासाठी केलेली चूक नाही ठरत. या असल्या प्रकारच्या चर्चा तेव्हा सहज होऊ शकत, कारण त्यामागे तेव्हा कोणताच अस्मितावाद नव्हता आणि म्हणून हिंसेची किंवा अभिव्यक्तीवरल्या बंधनाची भीती नव्हती. शिवाय गतकाळाविषयी चौकसपणे प्रश्न पडणे ठीक, पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे असे नाही. त्याची घाई तर चालणारच नाही याची समज तेव्हा होती. इतिहासाचा माझा वैयक्तिक अभ्यास शाळा महाविद्यालयीन वयातही वाढत गेला. याला एक तात्कालीन कारण घडले. आम्हाला समाजसेवा हा विषय होता. मी दृष्टिहीन विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाचून दाखवण्याचे काम घेतले. त्यावेळी नवीन असणाऱ्या कॅसेट टेप रेकॉर्डच्या सहाय्याने हे काम होत असे. वेळ काढून घरीच पुस्तके वाचून एक एक ध्वनिफीत मी तयारी करी व ती त्या मुलाकडे जाई. त्याच संस्थेसाठी मी सुट्टीतही हे काम करू लागलो आणि वरच्या वर्गाच्या मुलासाठी पुस्तके वाचू लागलो. हिंदीही वाचली, इंग्रजीही वाचली. तेव्हा मला जाणवले की उत्तरेकडल्या राज्यामधील इतिहासाची पाठ्यपुस्तके कोणत्याच इयत्तेत चोल व राष्ट्रकूट राजांचा इतिहास विस्ताराने मांडत नाहीत. दुसरे असे की तेव्हाच्या पाठ्यपुस्तकामध्ये सर्वच प्रकारच्या इतिहासकारांच्या म्हणण्याची गोळाबेरीज मांडली जात असे. म्हणजे जदुनाथ सरकार, इरफान हबीब, R.C. मुजुमदार आणि रोमिला थापर यांना इतिहासकार म्हणून पडलेले प्रश्न एकमेकांपेक्षा निराळे असतील. त्यांची उत्तरे तर निरनिराळी दिसतातच, पण त्या साऱ्यांच्या म्हणण्याचे सार पाठ्यपुस्तके देत. पुढे महाविद्यालयीन पातळीवर पाठ्यपुस्तकेचे लिहिणारे एक V.D. महाजन म्हणून होते. त्यांच्या पुस्तकातही अशीच मांडणी दिसायची. म्हणजे उदाहरणार्थ गझनीच्या महमदाने इतकीच आगेकूच कशी काय केली हे सांगताना या पुस्तकात पायदळाऐवजी घोडदळावर भर हेही कारण असायचे. आणि पुढे सैन्याच्या या वेगाबरोबरच त्यांच्या शिस्तीचाही उल्लेख इस्लामच्या धार्मिक बंधनामुळे दारू आदी व्यसनापासून दूर राहणारे सैन्य असा असायचा.
याद्याच असायच्या त्या वस्तुनिष्ठ उत्तरासाठी सोयीच्या, पण आता वाटते की तेवढे महत्त्वाचे होते हे सर्वंकष असणे. त्यानेच तर विचारांनाही एक व्यापकता दिली. अवघ्या काही दशकापूर्वीच ती पाठ्यपुस्तके आता इतिहास जमा होतात की काय अशी स्थिती आहे. कारण आता इतिहास हा साधा विषय राहिलेला नाही. इतिहासकारांपैकी काही जुन्या खोडावर नेहरूवादी डावे असे शिक्के मारून त्याला बाजूला सारले जात आहे. विद्यापीठी इतिहास अभ्यासाच्या बाहेरसुद्धा हल्ली गांभीर्याने इतिहास लेखन होते आहे. याचा दोष विद्यापीठीय शिस्तीलाच द्यावा लागेल. कारण भारतीय इतिहास अभ्यासाच्या पद्धतीची मजल या विद्यापीठीय अभ्यास पद्धतीमुळे मर्यादित झाली. बौद्धिक किंवा विचार परंपराचा इतिहास, विज्ञानाचा इतिहास किंवा अगदी राज्यशास्त्रीय इतिहास अशा विविधांगी अभ्यासाचे गांभीर्य आणि त्याची व्याप्ती या विद्यापीठीय कंपनी जाणलीच नाही. म्हणून त्यांच्याकडून जी चूक अभ्यास पद्धतीच्या मार्गावर अवधानच दिले नाही अशा अनवधानाने घडली, तिलाच आता मुद्दाम हिंदूकडून दुर्लक्ष केले. हिंदूची प्राचीन वैज्ञानिक प्रगती यांना दिसलीच नाही अशी लेबले लावून त्या विद्यापीठांना कंपू ठरवले जाते. पण निर्भीसना करायचीच तर फक्त विद्यापीठांचीच का? जागोजागची इतिहास संशोधन मंडळे, कित्येक ठिकाणचे अभिलेख यांनाही विविधांगी अभ्यासाची संधी होती, तीही का दवडली गेली? एकंदर इतिहास अभ्यासाचे क्षितिजच मर्यादित राहिले हे खरे नाही काय? अर्थात हाच तो दडवलेला इतिहास. म्हणून जी काही आदळआपाट सुरू आहे तिने हे इतिहास अभ्यासाचे क्षितिज विस्तारेल वा इतिहासाच्या अभ्यास पद्धती पुढे जातील, सखोल होतील याची शक्यता कमीच. कारण दडवलेला इतिहास म्हणून जे काही बाहेर काढवले जाते आहे ते इतिहास अभ्यासाच्या पद्धती न वापरता केलेले स्मरण आहे. स्मृती, स्मरण आणि इतिहास यातील फरक सांगताना पिएरे नोरा म्हणतात की ज्याविषयी ममत्व वा अभिमान आहे त्याच्या उजळणीकीसाठी हाती असणारी सारी तथ्ये वापरणे हा स्मृतिलेखाचा प्रकार ठरतो. तर इतिहास लेखन परस्पर विरोधी प्रश्नांना भिडून मग विश्लेषण करणारे, अन्य विषयाकडे टीकात्मकरित्या पाहणारे असते. स्मृतिलेखन हे वाचक अथवा भोक्त्याचे स्फुलिंगन चेतवण्यासाठीच केले जाते. कारण अस्मिता जागृती हेच स्मृतिलेखनाचे साध्य असते. अशा स्मृतिलेखनामुळे एखाद्या समाजाच्या चतुसीमाचे आरेखनच जणू होत असते. स्मृतिलेखन हे एक प्रकारे बोधकथेसारखे सुगम सुलभ असते. अभ्यासांती मांडला गेलेला इतिहास कधीही बोधकथेसारखा नसून त्यामधील ज्ञानाला भिडण्यासाठी जबाबदारी वाचक अथवा अन्य अभ्यासकार येते. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, औरंगजेब इतकेच कशाला, छत्रपती शिवाजी महाराज देखील. त्यांच्याबद्दल हल्लीच्या काळात जेव्हा केव्हा चर्चा होते तेव्हा ती इतिहासकारांच्या अभ्यासाचे आधार वगैरे विषयीची नसतेच. वास्तविकता इतिहासाच्या अभ्यासाविषयी अशी चर्चा आवश्यक असते. पण जी काही चर्चा होते ते स्मृतीवर आणि स्मृतिलेखनावरच आधारित असते. त्यामुळे तसल्या चर्चेचा उपयोग हा म्हणजे तुम्ही औरंगजेबाच्या बाजूचे अशा चित्कारातून शत्रू शोध घेण्या इतपत प्रामुख्याने असतो. दुसरा उपयोग म्हणजे आपल्या बाजूचे कोण हे पडताळणे. कोणता इतिहास खरा यासारखे वाद यापूर्वी कधी झालेच नाहीत असे नव्हे, पण ते वाद किमान इतिहासाच्या बद्दलचे होते, ते स्मृतीबद्दलचे नव्हते. अर्थात हे लक्षात ठेवू की स्मृतिलेखन आणि त्या आधारे होणाऱ्या चर्चा देखील उपकारक ठरत आल्या आहेतच. पण यापुढे अशा चर्चांना हिंसक वळण मिळण्याची शक्यता आहे, हेही नमूद करून ठेवले पाहिजेत.